जय शिवराय मित्रांनो, मी तुषार भोयाड. हर्ष स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल परत तुमचं एकदा स्वागत आहे. आपण या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये 50 POQ बघणार आहे आणि हा आपला तिसरा पार्ट आहे. या ठिकाणी जर तुम्ही मागचे 2 पार्ट जर बघितले नसेल तर या ठिकाणी बघून घ्या. ते पण खूप महत्त्वाचे. MPSC साठी, कंबाईन साठी आणि सरळ सेवा सोबत या ठिकाणी पोलीस भरतीसाठी खूप मोठा कंटेंट या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर चला तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला क्वेश्चन म्हणजे होमवर्क दिलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा, मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या किती आहे? तर 206 आहे. आजच्या ठिकाणी या ठिकाणी बघा, पहिला क्वेश्चन, पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर सर्वाधिक आढळणारा धातू कोणता? या ठिकाणी योग्य उत्तर याचं ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 2, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी योग्य उत्तर बघा, ग्रेगर मेंडले. प्रश्न क्रमांक 3, इन्सुलिन हे कोणत्या अवयवातून स्त्रवते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वादुपिंडामधून म्हणजे पॅन्क्रियाज. आणि प्रश्न क्रमांक 4, वातावरणाचे ओझोनचा थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV रेज. प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीवर ऋतूबदल कशामुळे होतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे. प्रश्न क्रमांक 6, सर्वात हलका धातू कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे लिथियम. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीवर तीन प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बी म्हणजे शुक्र. प्रश्न क्रमांक 8, रेडिओचा शोध कोणी लावला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे मार्कोनी यांनी लावला. प्रश्न क्रमांक 10, कोणते ऊतक म्हणजे टिश्यू पाणी वाहून नेते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे झायलम. प्रश्न क्रमांक 11, कोणते जीवनसत्व रक्त वाढवण्यास मदत करते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी, विटॅमिन के. प्रश्न क्रमांक 12, CNG मुख्य वायू कोणता असतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे मिथेन. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या ग्रहाला गॅस जायंट असे म्हणतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 14, पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्पुटनिक 1. प्रश्न क्रमांक 15, मानवी हाडे कशामुळे कठीण असतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅल्शियम फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 16, मलेरियाचा प्रसार कोण करते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अॅनाफिलस नावाची डास. प्रश्न क्रमांक 17, सूर्याचा स्वतःचा प्रकाश निर्माण होतो तो कोणत्या प्रक्रियेमुळे होतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यूक्लिअर फ्युजन मध्ये होतं. प्रश्न क्रमांक 18, ध्वनीची गती सर्वाधिक कुठे असते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे घन माध्यमात असते. प्रश्न क्रमांक 19, शरीरातील लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अस्थिमज्जेमध्ये म्हणजेच बोन मॅरो. प्रश्न क्रमांक 20, पेनिसिलिन हा प्रतिजैवक कोणाकडून शोधण्यात आला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीचा वेग सर्वाधिक कुठे असतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे विषुववृत्तावर असतो. प्रश्न क्रमांक 22, कृत्रिम रेशीम कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रेयॉन. प्रश्न क्रमांक 23, टायफॉइड तपासणीसाठी कोणती चाचणी केली जाते? या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे विडाल टेस्ट. प्रश्न क्रमांक 24, लॅपटॉप मध्ये कोणती मेमरी कायमस्वरूपी असते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रोम. प्रश्न क्रमांक 25, कोणते जीवनसत्व हाडे दात मजबूत करते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे विटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 26, पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य काय? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, कॅम्प्युटरचे वडील म्हणून किंवा कॅम्प्युटरचे जनक चार्ल्स बेबोज यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28, आवर्त सारणी कोणी तयार केली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेंडेलिव्ह. प्रश्न क्रमांक 29, हृदयाच्या ठोक्याचे नियंत्रण कोण करते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पेसमेकर. प्रश्न क्रमांक 30, फोटोसिंथेसिस प्रक्रिया कोणत्या वायूचा उपयोग होतो? या ठिकाणी योग्य उत्तर कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या ठिकाणी त्याचं उत्तर हे देतात, वापस देतात आपल्याला. त्याच्यानंतर पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 32, माणसाने सामान्य रक्तदाब किती मानले जाते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 120/80 mmGH. प्रश्न क्रमांक 33, कोणत्या धातूपासून स्टेनलेस स्टील बनते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोह आणि क्रोमियम. प्रश्न क्रमांक 34, शरीरात थायरॉक्सिन हार्मोनची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे गॉइटर. एक्स रे म्हणजे प्रश्न क्रमांक 35, एक्सरेचा शोध कोणी लावला? तर रॉन्टेंजनने लावला. या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, संगणकातील CPU ला काय म्हणतो आपण? या ठिकाणी संगणकाचा मेंदू असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 36, इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एल्वा एडिसन यांनी लावला.
प्रश्न क्रमांक 37 कोणता ग्रह त्याच्या सुंदर कड्यामुळे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे शनी. प्रश्न क्रमांक 38 रक्तातील कोणती पेशी रक्त गोठवतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्लेटलेट्स. आणि आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स सुरुवात करते रक्त गोठवण्याची. 39 प्रश्न कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हणतो? तर आपण N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड याला म्हणतो किंवा नायट्रस असं सुद्धा असते एखाद्या वेळेस. प्रश्न क्रमांक 40 हिरड्यातून रक्त येणे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. यालाच आपण स्कर्वी रोग म्हणतो. प्रश्न क्रमांक 41 सूर्यापासून सर्वाधिक लांब असलेला ग्रह कोणता आहे? तर नेपच्यून. प्रश्न क्रमांक 42 संगणकातील सर्वाधिक वेगवान मेमरी म्हणलं तर कॅच. प्रश्न क्रमांक 43 गंज लागणे हा कोणता प्रकार आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रासायनिक. हा PYQ आहे आपला. प्रश्न क्रमांक 44 वायुमंडळातील ग्रीन हाऊस गॅस पैकी सर्वात प्रमुख वायू कोणता किंवा गॅस कोणती? या ठिकाणी बघा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 45 भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी कोणत्या शहरात जन्मले? या ठिकाणी कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये. या एक प्रश्न क्रमांक 46 पृथ्वीवर पाण्याचे सर्वात मोठे साठे कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे समुद्र. प्रश्न क्रमांक 47 मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? या ठिकाणी महत्वाचं उत्तर आहे म्हणजेच त्वचा. प्रश्न क्रमांक 48 ऍसिड रेन तयार होण्यामागे मुख्य कारण काय असते? या ठिकाणी बघा धूर आणि रासायनिक वायू म्हणजेच प्रदूषण. प्रश्न क्रमांक 49 विद्युत प्रवाहाची एकक कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे एम्पियर. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स करायचे. सर्वाधिक तापमान कुठे असते? म्हणजे पृथ्वीच्या आत सर्वाधिक तापमान कुठे असते? भूपृष्ठावर असते, केंद्रात असते, का ज्वालामुखी असते, का मेंटल मध्ये असते? याचं उत्तर इथं टिक केलेलं आहे. ठीक आहे. उद्या तुमच्यासाठी एक नवीन क्वेश्चन घेऊन येऊ. तर याच्याविषयी काही माहिती असेल बरं हे केंद्राला काय म्हणतो आपण हे पण एक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू द्या. ठीक आहे. जे पृथ्वीचं केंद्र असते त्याला काय म्हणतो आपण हे तुम्ही आता आज कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.